संतोष, आम्ही पळणार नाही. तुम्हाला पळवणार. कळलं की नाही? जगन्नाथ खूप आवडतं. सगळं काही खायला देईन बाळा तुला. परत येणार रे बघ. मुस्क कुठे आहे जर ये ना परत. निघून गेल्यास बाळा तू. ये ना परत बबुष्का. खूपी 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 गाजर गाजर गाजर. काहीच उपयोग होत नाहीये याचा. कुठे गेलाय माझा बबुचका? कुठे गेलाय बबुचका? दादा दे, कोण नाही दे. दादा हे काय? आज अख्खी सिगरेट म्हणजे नो शेअरिंग. नो शेअरिंग. अरे आता तुला काय सांगायचं. आपल्या घरात जे काय चाललंय त्याच्यावरून मला ही एक अख्खी सिगरेट पण कमी पडेल असं मला वाटतंय. काय झालंय आईला? काय झालंय? असं का वागते वेड्यासारखी? अचानक अंगात आल्यासारखी वागते म्हणे. कधीपासून चाललंय हे? कालपर्यंत तर बरी होती, अचानक अशी काय वागायला लागली? अरे दादा, फक्त आईच नाही बर का. आईच नाही, बाबा सुद्धा. तुला वाटलं नाही का बाबा सुद्धा काहीतरी वेगळंच वागतायत म्हणून? हा, त्यानंतर तिला सांगायला होतं ना की असले वेडे चाळे करू नकोस म्हणून. तेही तिला सांगेल. पण दादा मला एक कळत नाहीये, असं वागण्यामागे या दोघांचं नेमकं काय कारण आहे आणि काय साध्य करायचं आहे ना, हेच लक्षात येत नाहीये माझ्या. नाही रे, पैसा पैसा, फक्त पैसा. पैसा आलाय ना त्यांच्या हातात. पैसा आला की सगळी नाती विसरली जातात. ते आता माझ्या लक्षात येत आहे. नाहीतर काय, पैसे मिळाल्यावर माणूस इतका बदलून जाईल वाटलं नव्हतं मला. एखाद्या आई वडिलांनी विचारलं तरी असतं मुलांना की काय रे मुलांनो, बाबा पैशांची गरज आहे का तुम्हाला? तुम्हाला पैसे हवेत का? किती हवेत? देतो मी, पण नाही. दादा तुला सांगतो ना, मला ना आता या कंडिशनला पैशांची खूप गरज आहे. कधी नसते दादा. नाही, प्रत्येकालाच असते रे. हा, प्रत्येकाला गरज असते की नाही? मग तसंच आई बाबांकडे पैसे आले तर त्यांनी आपल्याला द्यायला नको, विचारायला नको. मला विचारलं नाही रे, तुलाही विचारलं नाही. हात काढ. हात काढ. हरीश, सिगरेट? आई हा सुद्धा. दिवसाला किती होतात? 2. 4. एका सिगरेटची किंमत किती? 17 रुपये. दिवसाला 4 म्हणजे झाले किती? 17 एके 17. 17 दुणे 34. 17 त्रिक 51. 17 चोक 68. दिवसाला 68 रुपये तुम्ही या फालतू गोष्टीवर खर्च करता. काय हिशोबी संतोष? महिन्याचे किती झाले मग? तुम्हाला काय वाटलं आम्हाला हे सगळं कळत नाही, माहित नाही? सिगरेट पिऊन झाल्यानंतर ती थोटकं
जी इकडे तिकडे सारून ठेवता ना अंगणात, ती दुसऱ्या दिवशी सकाळी कोण साफ करतं माहितीये का? तुमची आई, नाहीतर तुझी बायको वीणा. अरे आई वडील म्हणून आम्हाला सारखं वाटत होतं आज ना उद्या मुलं सुधारतील, पण नाही. तुम्हा दोघांमध्ये सुधारणा होऊच शकत नाही. नाही होणार ना. आता ती सुधारणा आम्ही तुमच्यात आणणार. अख्खं अंगण साफ करायचंय. कचऱ्याचा एक कण पण दिसता कामा नये.